231 नंबरचा शब्द आहे मीट अ डिमांड, मागणी पूर्ण करणे. शी वॉज फोर्स टू मीट अनलॉफुल डिमांड्स, तिला बेकायदेशीर मागण्या पूर्ण करण्यास भाग पाडले गेले. त्यानंतरचा 232 नंबरचा शब्द आहे अनलॉफुल डिमांड, म्हणजे बेकायदेशीर मागणी. एखादी मागणी जी असते, डावरी वगैरे समजून घ्या. बघा, मी ह्याच्यातच दिले उदाहरणामध्ये, डावरी ही डिमांड फॉर डावरी इज अन अनलॉफुल डिमांड, हुंड्याची मागणी ही बेकायदेशीर मागणी आहे. त्यानंतर डावरी म्हणजे हुंडा. द रिस्पॉन्डंट डिमांड डावरी आफ्टर मॅरेज, प्रतिवादीने विवाहानंतर हुंड्याची मागणी केली. 234 नंबरचा शब्द आहे प्रॉपर्टी, मालमत्ता. द डिस्प्यूट कन्सर्न फॅमिली प्रॉपर्टी. त्यानंतरचा शब्द आहे प्रॉपर्टी म्हणजे मालमत्ता. द डिस्प्यूट कन्सर्न फॅमिली प्रॉपर्टी, वाद कौटुंबिक मालमत्तेबाबत होता. त्यानंतर 235 नंबरचा शब्द आहे व्हॅल्युएबल, मौल्यवान. व्हॅल्युएबल आयटम वेअर टेकन अवे, मौल्यवान वस्तू घेऊन जाण्यात आल्या. व्हॅल्युएबल सिक्युरिटी म्हणजे मौल्यवान प्रतिभूती. व्हॅल्युएबल सिक्युरिटी म्हणजे मौल्यवान प्रतिभूती. मूल्यवान दस्तऐवज म्हणजे द अक्यूज डिमांड डेट व्हॅल्युएबल सिक्युरिटी, आरोपीने मौल्यवान प्रतिभूतीची मागणी केली. त्यानंतरचा 237 नंबरचा शब्द आहे सिक्युरिटी, सुरक्षा, प्रतिभूती. द डॉक्युमेंट वॉज ट्रीटेड ॲज अ व्हॅल्युएबल सिक्युरिटी, त्या दस्तऐवजाला मौल्यवान प्रतिभूती देण्यात आले. त्यानंतरचा शब्द 238 नंबरचा अदरवाईज. अदरवाईज अन्यथा, इतर प्रकारे. अदरवाईज कॉझिंग हार्म इज ऑल्सो कवर्ड अंडर द ॲक्ट. ॲक्टचे पुढे ठीक आहे. इतर प्रकारे हानी करणे हे देखील कायद्याने गुन्हा आहे आणि या कायद्याखाली ते येते. एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण. द ॲक्ट प्रोव्हाइड्स अन एक्सप्लेनेशन ऑफ फिजिकल अब्यूज, कायद्यात शारीरिक अत्याचाराचे स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यानंतरचा 240 नंबरचा शब्द सेक्शन, कलम. द सेक्शन डिफाईन्स फिजिकल अब्यूज, हे कलम शारीरिक अत्याचाराची व्याख्या करते. नेचर म्हणजे स्वरूप. द नेचर ऑफ द ॲक्ट वॉज व्हायलेंट, त्या कृतीचे स्वरूप हिंसक होते. त्यानंतरचा 242 नंबरचा शब्द बॉडीली, शारीरिक. म्हणजे विक्टिम सफर्ड बॉडीली इंजुरीज, पीडितेला शारीरिक दुखापती झाल्या. बॉडीली इंजुरीज शारीरिक दुखापती. डेंजर धोका. द असल्ट प्लेस्ड हर लाईफ इन डेंजर, मारहाणीमुळे तिचे जीवन धोक्यात आले. त्यानंतरचा शब्द आहे इम्पेअर म्हणजे हानी पोचवणे, दुर्बल करणे. द इंजुरीज इम्पायर्ड हर हेल्थ, दुखापतीमुळे तिच्या आरोग्यावर परिणाम झाला. डेव्हलपमेंट विकास. व्हायलन्स अफेक्ट द चाइल्ड्स डेव्हलपमेंट, हिंसेमुळे मुलाच्या विकासावर परिणाम झाला. असॉल्ट म्हणजे हल्ला, मारहाण. द अक्युज्ड कमिटेड असॉल्ट ऑन द विक्टिम, आरोपीने पीडितेवर मारहाण केली. त्यानंतरचा शब्द आहे 247 नंबरचा क्रिमिनल इंटिमिडिएशन म्हणजे गुन्हेगारी धमकी. द कंप्लेंट इन्क्लूड क्रिमिनल इंटिमिडिएशन म्हणजे तक्रारीमध्ये गुन्हेगारी धमकीचाही समावेश होता. त्यानंतरचा शब्द आहे 248 नंबरचा इंटिमिडेशन म्हणजे धमकावणे. इंटिमिडेशन म्हणजे धमकावणे. इंटिमिडेशन इज पनिशेबल अंडर द लॉ, धमकावणे कायद्याने शिक्षेपात्र आहे. त्यानंतर क्रिमिनल फोर्स म्हणजे गुन्हेगारी बलप्रयोग. क्रिमिनल फोर्स वॉज यूज्ड अगेन्स्ट द वुमन, महिलेविरुद्ध गुन्हेगारी बलप्रयोग करण्यात आला. त्यानंतरचा शब्द आहे फोर्स, बल, जोर जबरदस्ती. फोर्स कॅन नॉट बी यूज टू कंपेल अ पर्सन, एखाद्या व्यक्तीला भाग पाडण्यासाठी बळाचा वापर करता येत नाही किंवा प्रयोग करता येत नाही. त्यानंतरचा शब्द आहे 251 नंबरचा इन्सल्ट म्हणजे अपमान, अपमानास्पद शब्द. कंटिन्युअस इन्सल्ट अमाउंट टू वर्बल अब्यूज म्हणजे सततचा अपमान हा शाब्दिक अत्याचार ठरतो. एखाद्या व्यक्तीला जर वारंवार शाब्दिक अत्याचार, वाईट बोलणे चालू असेल तर सततचा अपमान त्याचा हा शाब्दिक अत्याचार ठरतो आणि तो या कायद्याअंतर्गत येतो. रिडिक्यूल म्हणजे उपहास, चेष्टा. रिडिक्यूल कॅन कॉज इमोशनल डिस्ट्रेस, उपहासामुळे भावनिक त्रास होऊ शकतो. आता हे जे सर्व शब्द मी घेतलेले आहे, हे सर्व शब्द जे कौटुंबिक हिंसाचाराचं महिलांसाठी संरक्षण आहे 2005 चा कायदा, प्रोटेक्शन ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स वुमन
2005 या कायद्याअंतर्गत जे शब्द आहेत ते सर्व महत्त्वाचे शब्द मी या व्होकॅब्युलरीमध्ये घेतलेले आहे. त्यानंतर आपण पुढील जे हे शब्द संपल्यानंतर पुढील कायद्यातील शब्द बघूया. त्यानंतरचा 253 नंबरचा शब्द ह्युमिलिएशन, अपमानित करणे, मानहानी. पब्लिक ह्युमिलिएशन अफेक्टेड हर डिग्निटी, सार्वजनिक अपमानामुळे तिच्या सन्मानाला धक्का बसला. त्यामुळे बघा प्रत्येकीच्या मध्ये तिच्याशी संबंधित शब्द आलेले आहे. नेम कॉलिंग, अपमानास्पद नावे ठेवणे. नेम कॉलिंग इज अ फॉर्म ऑफ वर्बल अब्यूज. अपमानास्पद नावे ठेवणे हा शाब्दिक अत्याचाराचा प्रकार आहे. बघा अपमानास्पद नावे म्हणजे कसं समजून घ्या, एखाद्या जी बाई असते तिला जर मूलबाळ होत नसेल तर आपल्या म्हणजे आपल्या मराठी भाषेत म्हणतात की बॉय बांच असं काहीतरी शब्द म्हणतात. किंवा मग ती जी व्यक्ती तिचं जर दुसरं लग्न झालं तर नवाडी असं म्हणजे अपमानास्पद शब्द बोलल्या जातात. किंवा मग लग्न होत नसेल तर मग पडलेली घरात असं हे जे शब्द राहत आहे शाब्दिक अत्याचाराचा हा प्रकार येतो. त्यानंतर आणि बघा सार्वजनिक अपमानामुळे तिच्या सन्मानाला धक्का बसला. अशा जर काही कार्यक्रम वगैरे राहिला आणि त्या ठिकाणी जर ती महिला गेली आणि तिला जर असं सर्वांसमोर, सर्व नातेवाईकांसमोर वगैरे तिला जर असं अपमानास्पद शब्द बोलले तर तिच्या सन्मानाला तो धक्का बसतो व हे या कायद्याअंतर्गत गुन्हा मानले जाऊ शकते. प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स 2005 या कायद्याअंतर्गत असे शब्द हे सुद्धा एक गुन्हा ठरला जातो. त्यानंतरचा शब्द आहे स्पेशली, विशेषत. शी वॉज इन्सल्टेड स्पेशली फॉर नॉट हॅव्हिंग अ चाइल्ड. मूल नसल्यामुळे बघा पुढे लगेच मी शब्द घेतला तो. मूल नसल्यामुळे तिचा विशेषत अपमान करण्यात आला. म्हणजे एकदम खूप भयंकर परिस्थिती असते जेव्हा अशी परिस्थिती येते ज्या महिलेवर तिला खूप अपमान सहन करावा लागतो. विथ रिगार्ड टू बाबत संदर्भात रिमार्क्स वेअर मेड विथ रिगार्ड टू हर फॅमिली. तिच्या कुटुंबाबाबत टिप्पणी करण्यात आली. त्यानंतर तिचे जे म्हणजे हे सर्व दोष सुद्धा तिच्या काही काही वेळा खूप घटनेमध्ये तिच्या जे आईवडिलांनाच तिच्या आईवडिलांना टोमणे दिले जातात. मेल चाइल्ड, मुलगा. नो वुमन शुड बी हॅरॅस्ड फॉर नॉट हॅव्हिंग अ मेल चाइल्ड. मुलगा नसल्यामुळे कोणत्याही महिलेला छळ होऊ शकतो. बघा जरी मूलबाळ झालं आणि जर तिला सतत मुली होत गेल्या तर मुलगा नसला या कारणामुळे बघा मुलगा होत नाही या कारणामुळे सुद्धा मेल चाइल्ड या कारणामुळे सुद्धा त्या महिलेचा अपमानास्पद शब्द म्हणजे छळ होऊ शकतो. त्यानंतरचा शब्द आहे 258 नंबरचा रिपीटेड थ्रेट्स, वारंवार धमक्या. रिपीटेड थ्रेट्स कॉज्ड फिअर अँड अनेक्झिटी. वारंवार धमक्यांमुळे भीती आणि चिंता निर्माण झाली. इंटरेस्टेड, जिव्हाळा असलेला, स्वारस्य असलेला. शी वॉज वरीड अबाउट अ पर्सन इन हुम शी वॉज इंटरेस्टेड. तिला ज्या व्यक्तीबद्दल जिव्हाळा होता त्याची काळजी वाटत होती. डिप्रिवेशन, डिप्रिवेशन म्हणजे वंचित ठेवणे. डिप्रिवेशन ऑफ मनी मे अमाउंट टू इकॉनॉमिक्स अब्यूज. पैशांपासून वंचित ठेवणे आर्थिक अत्याचार ठरू शकते. इकॉनॉमिक रिसोर्सेस 261 नंबरचा शब्द आहे इकॉनॉमिक रिसोर्सेस, आर्थिक साधने, संसाधने. शी वॉज डिनाईड इकॉनॉमिक रिसोर्सेस. तिला आर्थिक साधनांपासून वंचित ठेवण्यात आले. त्या नंबरचा 262 नंबरचा शब्द आहे फायनान्शियल रिसोर्सेस, आर्थिक संसाधने. ॲक्सेस टू फायनान्शियल रिसोर्सेस वॉज डिनाईड. आर्थिक संसाधनांचा वापर नाकारण्यात आला. बघा दोन शब्द आहे इकॉनॉमिक रिसोर्सेस म्हणजे आर्थिक संसाधने आणि फायनान्शियल रिसोर्सेस म्हणजे दोघींचा अर्थ सेमच होतो. आर्थिक संसाधनांचा वापर नाकारण्यात आला. एन्टायटल्ड म्हणजे हक्कदार. शी इज एन्टायटल्ड टू मेंटेनन्स. ती निर्वाह भत्त्याची हक्कदार आहे. ती निर्वाह भत्त्याची हक्कदार आहे. अंडर एनी लॉ कोणत्याही कायद्याअंतर्गत. शी इज एन्टायटल्ड टू रिलीफ अंडर एनी लॉ ॲप्लिकेबल. लागू असलेल्या कोणत्याही कायद्याअंतर्गत तिला दिलाशाची हक्कदार ती आहे. कस्टम प्रथा, रूढी, परंपरा. द फॅमिली फॉलोड द कस्टम फॉर इयर्स. कुटुंबाने ती प्रथा अनेक वर्ष पाळली. काही काही वाईट प्रथा सुद्धा असतात. त्या प्रथांची जर ती एखादी महिला बळी पडली तर तिला सुद्धा या कायद्याअंतर्गत दिलासा देण्यात येतो.
आणि जे प्रथा असतात, पण त्या प्रथा वाईट पद्धतीने नको. आणि ते लोकं म्हणतात, की बुवा ही प्रथा तर आमची म्हणजे वर्षानुवर्षे चालत आलेली, परंपरागत चालत आलेली. अरे, पण ती जर कायद्यामध्ये मान्यच नसेल, तर ती प्रथा म्हणजे एखादी व्यक्ती जर पीडित होत असेल, तर ती प्रथा काय कामाची? त्यानंतरचा शब्द आहे 266 नंबरचा पेबल. देय असलेला. द मेंटेनन्स अमाउंट इज पेबल एव्हरी मंथ. निर्वाह भत्त्याची रक्कम दरमहा देय असते. रिक्वायर्स आवश्यक असणे. द ॲग्रीव्ड पर्सन रिक्वायर्स फायनान्शियल सपोर्ट. पीडित व्यक्तीला आर्थिक आधाराची आवश्यकता आहे. नेसेसिटी गरज, आवश्यकता. द एक्सपेन्सेस वेअर इन्कर्ड आउट ऑफ नेसेसिटी. खर्च आवश्यकतेपोटी करण्यात आला. त्यानंतरचा 269 नंबरचा इन्क्लुडिंग समावेश करून. रिलीफ इन्क्लुडिंग मेंटेनन्स वॉज ग्रँटेड. निर्वाह भत्त्यासह दिलासा मंजूर करण्यात आला. त्यानंतरचा 270 नंबरचा शब्द आहे लिमिटेड टू, मर्यादित असणे. द राईट इज नॉट लिमिटेड टू ओनरशिप अलोन. त्यानंतरचा 271 नंबरचा शब्द आहे हाऊसहोल्ड नेसेसिटी, घरगुती आवश्यक वस्तू. द वाईफ वॉज डिप्रिव्ड ऑफ हाऊसहोल्ड नेसेसिटीज. पत्नीला घरगुती आवश्यक वस्तूंपासून वंचित ठेवण्यात आले. त्यानंतरचं तिचं स्त्रीधन. द वुमन हॅज अ राईट ओव्हर हर स्त्रीधन. महिलेला तिच्या स्त्रीधनावर हक्क असतो. जॉईंटली संयुक्तप्रमाणे. द प्रॉपर्टी वॉज ओन्ड जॉईंटली. मालमत्ता संयुक्तपणे मालकीची होती. त्यानंतरचा 274 नंबरचा शब्द आहे सेपरेटली, स्वतंत्रपणे. द ॲसेट्स वेअर हेल्ड सेपरेटली. मालमत्ता स्वतंत्रपणे धारण करण्यात आली होती. त्यानंतरचा 275 नंबरचा शब्द आहे पेमेंट, म्हणजे देयक, भरणा. पेमेंट ऑफ मेंटेनन्स वॉज ऑर्डर्ड. निर्वाह भत्त्याचा भरणा करण्याचा आदेश देण्यात आला.